अरे मागे बघ. तुला काय झालं आता मागे बघ? कुठं मागं मोठं सकाळ? अरे मागे बघ पूर्ण. काय आहे कुठे मागे बघितलं? अरे मागे म्हणजे मागे बघ मागे. अरे पेद्या, सुदामा, मी काय सांगतो ते नीट ऐका. आज मथुरेचा बाजार आहे. सारा गावाने थाटमाट करून दही दूध घेऊन मथुरेचा घाट चढताय. त्यांचा रस्ता प्रतिबंध करायचा आहे आणि ही कामगिरी मी तुमच्यावर सोपवत आहे. होय देवा. पण देवा हुकूम कोणाचा आणि कायदा कोणाचा? हुकूम माझा आणि कायदा तुमचा. देवाचा कायदा आपला. माझी इच्छा पूर्ण होणार आणि कोणी ना अरे पण आपले वाकड्या आणि बोबड्या कुठे आहेत? येतील रे वाकड्या आणि बोबड्या. काय वाकड्या? अरे पण काय वाकड्या? अरे सांग की आता. सांगतो वाकड्याला सापडत काय? वाकड्याला हरवलं. अरे काय? बोल ना काय ते. ऐक सांगतो वाकड्याला तिने फसवला नाही. तिने वाकड्याला तिने फसवलं नाही. कोणी? कपिला काय तिथे मरता मरता राहिलो ना मी. तुला कशाला पाहिजे? वाकड्याचं प्रेम आहे कपिलावर. कपिला काय कशी फक्त केली. बोल बोल मी काय बोलतो बोल. माझ्याकडे ना त्याची योगत आहे. काय काय? माझ्याकडे एक योगत आहे कामासाठी. ते मला जेव्हा माझा दोस्त आहे. बोल ना बोल बोल. मथुरेच्या बाजारला गवळणी जाणार आहे. हो किसन देवांचा हुकूम आहे. हो आपला. आत्ता सांगतो आहे. बोल. त्या गवळणी मागाशी बघितलं चालताना. होय होय. एक कोणतरी ना म्हणते चालते आणि मला ती आवडली. आता मी काय सांगतो ऐक. बोल. मी त्याला फसवणार आहे. कसं? मी कसं फसवणार माहिती? सांग. त्याला सांगायचं मी किसन देव आहे. तू आणि त्याला सांगायचं मी किसन देव आहे. मी आला खोबऱ्याचे किसून झाले परत वाटते तुझी. किसन देव मी किसन देव आहे. माझी खोबऱ्याची वाटी मी होय. किसन देव आहे. अरे माझी खोबऱ्याची वाटी तुझा भोपळा आहे आधी. किसन देव होणार. किसन देव मीच होणार. हा माझा विचार मी स्वतःशी घेतलेला. बोल पुढे बोल. ऐक जेव्हा गवळणी समोर येते हा तेव्हा मी कसं करेन माहिती काय? कसं कसं? काय रे? कसं करायचं? प्रणाम देवा. कसं कसं? मी म्हणे काय रे? काय रे? तू कसं म्हणायचं? प्रणाम देवा. कर बघू. काय रे? प्रणाम देवा. काय रे? प्रणाम देवा. काय रे? प्रणाम देवा. समजतंय. आता मी मला किसन देव. आणि आता तू म्हणतो गणपत. तेव्हा करणार कसं? काय रे? प्रणाम देवा. अरे काय रे? प्रणाम देवा. अरे काय रे? प्रणाम देवा. चुकलं वाटतं. अरे मी किसन देव. तुला म्हणते किसन देव. बरं बरं तू किसन देव. आता बदलू नको आता. हा आता मी किसन देव. हा आता मी गवळणी येणार. येणार. आणि आता गंमतच बघ. हुकूम देवाचा कायदा आपला. चाकण्यात भेटले. ती जी पुढं आहे ना पुढं ती नवीन कोणी ती? दिसली नाही. तिची गंमतच करून. मावशी, बघ ना तो आधी छेड काढतोय. तो? हा.
संजय तिला आपण बघूयात आता बघूया आपण दरवेळेला काहीतरी करत होतो दरवेळेला आपण मार खातो मला वाटतं हलक्यात घेतलं मी तिला हे नाही झपायचं आपल्याला त्या वाकड्यावर ते दोघं जण कायम लागतात दरवेळी आणि आम्हाला मार खायला लावतात अरे त्याला बोलूया नमान भेटले मी एवढं करशील पहिल्यांदा नमान भेटलं मी एवढं करशील आणि आमचं भोपलं हा कसं तरी विचार कर भोपलं भोपलं मला वाटलं होईल का मी उच्चर करू नाही आता एवढं करशील अरे उठ वाकडं बसलं
गेली अशी माझं नेहमी उलट असतं. पकड त्याला. पण तुम्ही आता मी काय म्हणतो आहे बोलावलं कशाला तर सांगा. आता तेच सांगतो. किसन देव आले होते. किसन देवांचा हुकुम आहे. मथुरेच्या बाजाराला गौराणी रुकलाय. त्या गौराणीचा रस्ता आपल्याला अडवायचा आहे. ते प्रतिबंध करायचा. मी ना बरोबर करणार. प्रतिबंध सांग त्याला. प्रतिबंध प्रतिबंध. अरे प्रतिबंध आपल्याला रस्ता अडवायचा आहे. म्हणजे बांबू घालून असा रस्ता अडवायचा आहे. मागापासून परपरीत करा. परपरीत करा. मी याला फरफरीत म्हणणार. आता काय आपल्याला किसन देवांचा हुकुम आहे. त्यांचा रस्ता अडवायचा आहे. मथुरेच्या बाजाराला दूध घेऊन द्यायचं नाही. आणि आपल्याला रस्ता अडवायचा आहे. ही जबाबदारी आपल्यावर आहे. आणि आम्ही तर अडवायला गेलो अशी मला भोकला भेटला. मला खोबरं भेटलं. ते मला पण येते. जायला लागेल. जायला लागेल. विचार कर काय नक्की ठरलंय जायचं. तुला भेटला मोकळा, ह्याला भेटला खोबरं. ह्या मस्त देवाचं काम करायचंय. आणि मी म्हणतो ह्या गौरी लागून तरी कोण गेले. किसन देवाचा हुकूम असताना मी भोपळा करतो. पाठीला लागून गेल्या. दोन्ही सगळं लागलाय. तुला रोटी मला भोपळा ह्याला वाटी. अरे आपण किसन देवाला सवंगडी नाही. मग करायचं काय. आता मी जातो. नको 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 आपण सगळं जाऊया. देवाचं आपण सगळं जाऊया. सगळे जाऊ. सगळं गोल गोल फिरूया आणि एकदम जाऊया. आणि एकदम जाऊ तर त्यांची किटलं पडू सगळ्यांची. मी पुढे जातो. मी माझ्या मागोमागे या. माझ्या मागं मागून नाही म्हणतोय.
अरे मागून घ्या नाही रे मागून या माझ्या मागून या कपडा करून येताय का या येतो या अरे याला तुला म्हणा होता आता काय तर दिली तू वाकच हा पुढे गेलाय मागून या आता खा बाबा माझ्यात नाही ताकद हे बाबा नाही छापायचं हे मारून भेटेल आपल्याला मगाशी जगलं फुलं गेलं कुठं तुम्ही इकडे कसं मी इकडे जाय तुमच्या पुढे असा मी पुढे जाय काय नाही म्हणा आपला आहे हुकूम आणि आपण जायचं आणि गौरीला अडवायचंय जाऊ सुद्धा पेंद्या आपण दोघे जाऊ सुद्धा मी लक्ष ठेवा भेटली तर सांगा हा मावशे तुला पुढे जाता येणार नाही तसा हुकूम आहे किसन देवाचा किसन देव कोण म्हणजे कोण तुम्हाला जाता येणार नाही आम्ही काय करू असं म्हणताय तुमचं किसन देवाचा हुकूम आहे तुम्ही बसायचं गवळ्याने तुम्ही बसायचं बोलते ना मी जरा का बसा जमला असेल ना चालून जरा बसून आराम करूया आराम करा जरा त्यांना बघायला पाठवूया नक्की बसलेत की नाही सगळं आपण कसं करायचं हा बाबा गेलाय खरं नको बाबा ठीक आहे इकडे बोबड्या आता पुढे येणार नाही ना अरे मेले हे लोक आता हा आपला बरा काय करू गवळणी ना आमची ताकद दाखवली हा जागेवर बसवलेला आहे अरे बसल्या म्हणजे काय बसल्या जाऊ आता जा आणि नीट पोजून ये सगळ्या बसल्या ते बघ येतोस परत देणार सगळं अरे झाशी बसली धुतली म्हणतो काय धुतली पहिल्याने धुतली मग असा बा धुतली म्हणतो नीट बोल मर्शी नीट बोल
इथलं 6 महिने आणि इथलं 6 महिने. ए बुड्ढा, इथलं 6 महिने आणि इथलं 6 महिने. पण मावशे, तुला बसावं लागणार. मी बसणार नाही. नाही म्हणजे नाही. नाही बोले ना. किसन देवाला हुकूम आहे, मावशी बसायला लागणार. तुमच्या किसन देवाला जाऊन सांगा म्या बसायची नाही. ए बोबड्या, बसव मावशीला. सुधारणा पाठी उचल. काय होईल तर होईल. असं बघूया. म्हणून किसन देवाला सर्वांकडे. ए मावशी, बस खाली. किसन देवाला हुकूम आहे. तुला खाली बसावं लागेल. तुला खाली बसावं लागेल. आता 6 महिने उठायचे नाही. काय सांगावं तुला? किसन देवा सांगू आणि कायदा आपला. बसली? बस. आता जाऊ घे. जाऊ का? चला गं. ते गेले तेव्हा लवकर घाट करू. काय काय सारखे मरत असतात मध्ये मध्ये. कृष्णाने मासे अशी घ्यायची ती अशी घेऊन बसले. हॅलो, वैभव हाऊसिंग सोसायटीचे माजी अध्यक्ष प्रदीप साळवी यांच्याकडून याच्यासाठी या गवळणीच्या आणि पेन्शनसाठी 250 रुपये बक्षीस आले. धन्यवाद सर, धन्यवाद. आणि याच गवळणीमधले जी छोटी गवळण होती तिला शीतल भन्सरे यांच्याकडून 200 रुपयाचं पारितोषिक आले. धन्यवाद, धन्यवाद. तसंच मोहित संतोष देसाई यांच्याकडून छोटी गवळणीसाठी 200 रुपयाचं पारितोषिक आहे. धन्यवाद. तसेच आमचे आदर्श आणि गुरुजी आमरेसर यांच्याकडून 100 रुपयाचं पारितोषिक या संपूर्ण कार्यक्रमास आहे. धन्यवाद सर. वैभव विहार हाऊसिंग सोसायटीचे सदस्य अनिल सावंत यांच्याकडून या सर्व कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे. मंडळ आपल्याला आभारी आहे. धन्यवाद. तसेच आमच्या मान्यवर शुभांगी देसाई यांच्याकडून या संपूर्ण कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद. मंडळ तुमचे आभारी आहे. या इथं गायक असलेल्या त्यांच्या मार्गदर्शिका विराज परब सर यांच्याकडून या सर्व कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. मंडळ आपला आभार आहे. तसेच आताच्या या कार्यक्रमासाठी स्वानंद गुळेकर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 300 रुपयाचं बक्षीस आलेलं आहे. धन्यवाद, धन्यवाद. तसेच वैभव विभागाचे अध्यक्ष लीलाधर वडकमकर यांच्याकडून या कार्यक्रमासाठी 500 रुपयाचं बक्षीस आहे.
पद्धतीने पार पाडली हे पाहायलाच पाहिजे. अरे हे काय गौरवीचा थाटमाट करून मथुरेचा घाट चढतायत. आता यांचा आपणच समाचार घेतला पाहिजे. उभी राहा म्हटलं मावशी. तुम्ही हात मारला? होय. तुम्ही कोण आता? नीट ओळख. नाही ओळख पटत. नीट ओळख मावशी. नाही सांगितलं ना? 3 ताळ 7 पाताळ या भ्रमण करणारे श्रीकृष्ण भगवान मलाच म्हणतात. असं म्हणतोस पण माझा विश्वास नाही बसत. अगं तुझी ती राधा आहे ना तिच्याकडून माझी ओळख पटवून घे. ए राधे, हा बघ तू काय म्हणतोय. माझ्यासारख्या मावशीला ओळख पटत नाही म्हणून. देवा राधे अगं मावशी, हेच खरे देव आहे. असं म्हणतेस? मग ह्याला त्यांची ओळख दाखवायला सांग मला. देवा, मावशीला तुमची ओळख पटत नाहीये तरी तुम्ही तुमच्या जन्मकुळा सांगा. झाले अवतार अनेक नाम, जन्मजन्मी अशा मी केल्या नाना कला. राधे सांगतो मी तुला माझ्या जन्म माझ्या लीला. 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 अवतार पहिला मच्या मी धरीला, शंकासुराला त्या मी मारिला. शंकासुराला त्या मी मारिला. शंकासुराला त्या मी मारिला. अवतार दुसरा कुर्मत धरीला, मंथनात मेरू मी सावरीला. मंथनात मेरू मी सावरीला. मंथनात मेरू मी सावरीला. आलो जाऊनी ते जाती हाक, होता दैत्याना उभरी धाक. उदार सदाच्या भक्तांचा गेला. राधे सांगतो मी तुला माझ्या जन्म माझ्या लीला. 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 अवतार तिसर वराह गमात, राखिली मी पृथ्वीची या लाज. राखिली मी पृथ्वीची या लाज. राखिली मी पृथ्वीची या लाज. चौथा अवतार नरसिंह विराट, हरले विहीर धन्याचे पोट. अडले मी हिरण्याचे पोट. अडले मी हिरण्याचे पोट. येता संकट धावून आलो, हाक मारता उभा मिळालो. वृत्तांता मी त्या संहार केला.
दररोज गोकुळातून मथुरेत येणाऱ्या गवळणी अद्याप आलेला आहे. जर मथुरेत दैनी झालं नाही तर आमच्याकडे राक्षस पण दंड कशोना. कोणाची हिंमत असेल मथुरेतलं दोही दूध थांबवण्याची. अरे त्या कार्ट्या कृष्णाची असणार. कृष्ण आज तुझा मात्रांत आहे. तुझी 6 भावंड भिंतीवर आपली मारली आणि तू मात्र आता तू निसटलास. वसुदेवाने तुला लपून कोकणात नेलं आणि तिथे तू वाढलास. पण आज तुझा अंत आहे. कृष्णा आज तुला मात्र सोडणार नाही. कृष्णा कोण मामा? मला शोधायची गरज नाही. मी स्वतः तुझ्यासमोर उभा आहे. मामा म्हणजे लाज नाही वाटत? तू जेव्हा माझी 6 भावंड भिंतीवर आपटून मारली तेव्हा तुला लाज नाही वाटली? कृष्णा तुझा उद्धटपणा वाढलाय. तुझा आज